कारण में मेरी माँ अकेली रहती है, उसको मतलब चालू था, मतलब सवेरे से बोल रहे थे रूम नहीं तोड़ेंगे, मगर उन्होंने चालू गैस था और वो अंदर काम कर रही थी तो भी उनके मेरी मम्मी के घर के धक्का लगा और वो सब सामान गिर गया। मगर अपना जो काम करने का सीधी तरह से करना चाहिए, तो इसके लिए कुछ ना कुछ होना चाहिए। हाँ, जो औरत है अकेली है, उसको लड़का भी नहीं है, तो अकेली वो औरत कैसे रहेगी? कल के दिन में उसको कुछ होता था तो वो क्या करते थे? तो इसके ऊपर कार्रवाई होना ही चाहिए। आमच्या जसे लेकरं बाळ उन्हाळ्यात पाडत तसे त्याचे लेकरं बाळ उन्हाळ्यात पडतात। आम्हाला तर काय ना मेलं तर तिथं संस्थांमध्ये जायचं सगळ्याला, पण त्यांनी रेट कमवले लोकांसाठी। एक पण मंत्री नाही आले नाही, दोन लेकराचा हाल होणार आहे। आमच्या झोपडपट्टी तोडण्याच्या पाठी षडयंत्र जे ब्राह्मणांचं होतं, त्या BJP ब्राह्मणवादी पार्टी जी होती, यांनी काय केलं की आम्हाला चाव्या 400 लोकांना चाव्या दिल्या। रात्री त्यांनी कार्यक्रम घेतला, किती 28, 25, 26, 27, 28 तारखेला कार्यक्रम घेतला इथं नटराज बार समोर, आणि रात्री 3 वाजेपर्यंत चाव्या दिल्या। आणि BMC वाल्याने काय आदेश दिला की 11च्या नंतर तोडलं जाईल। डायरेक्ट ह्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही, कारण की ही ब्राह्मणवादी व्यवस्था आम्हाला संपवायच्या पाठी लागली बहुजनाला। आणि हे लोक प्रशासन जे बसलाय द्विवेदी हा ब्राह्मण आहे, आणि जो इथला स्थानिक आमदार आहे तो बी ब्राह्मण आहे, आणि हे लोक आम्हाला संपवायच्या पाठी लागले। ह्यांना समाजाची काही घेणं देणं नाही। आणि हे लोक काय करतात की ज्या पोलीस प्रशासनाला या लोकांना लावलं का, आम्हाला पोलीस प्रशासनाचा काही दोष नाही ह्याच्यामध्ये, ह्याच्या दोष आहे साला ब्राह्मणाचा। ह्यांना जर काय करायचं ह्या देशामध्ये आपल्याला जन आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही आहे। आणि आज हे बघताय तुम्ही अवस्था काय बहुजनाची, रस्त्यावर लोक राहतात। दैनिक मूल्यवासी नायक कोकण प्रभारी म्हणून या विभागामध्ये विद्याविहार आणि मुंबईच्या विभागात विद्याविहार ईस्टला तानसा पाईपलाईनच्या माध्यमातून झोपडपट्टीवर झालेली कारवाई, BMC आणि मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन आणि या माध्यमातून त्यांनी केलेली कारवाई झोपडीधारकांना वंचित करण्याचा कार्यक्रम आहे। झोपडपट्टीधारक आणि अपात्र यांना 2009 पासून नोटीस बजावत होते, पण तानसा पाईपलाईनने जी जजमेंट दिलेली हायकोर्टाच्या आदेशावरून, तर माननीय हायकोर्टने सांगितलं होतं की 10 फूट तानसा पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला 10 फुटाच्या अंतरावरती संरक्षित करण्यासाठी दिलेली नोटीस झोपडधारकांना
पुनर्वसन करण्यासंदर्भामध्ये त्यांनी स्वीकारून पुढच्या कारवाईसाठी त्यांना सज्ज करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या। त्या संदर्भात त्यांचा कुठल्या प्रकारचा पुनर्वसन होता 2013मध्ये त्यांना पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी परत नोटीस बजावली होती। झोपडीधारक हे बहुल विभागातील SC आणि ST म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये राहत असलेली 1700 घरच्या आसपास असलेले संख्या यांच्यावरती कारवाई करायचं निश्चित करण्यात आलं होतं। 2013 नंतर 14, 15, 16ला कुठल्या प्रकारचं त्यांच्यासोबतचा पात्र आणि अपात्रचा अॅनेक्चरची कारवाई न करता त्यांच्या संदर्भात ही माहिती सरकारने माहिती अधिकाराच्या माध्यमातून माननीय संतोष शिंदे यांच्याकडे प्रोव्हाइड करण्यासंदर्भात ही आज राज्य आयोग माहितीमध्ये अडकलेली आहे। ती 14, 15, 16ची झोपडीधारक अपात्र पात्रांची जी यादी आहे ती अजूनही निश्चित झालेली नाही। त्या संदर्भामध्ये ही जी कारवाई करण्यात येते त्याचा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे की ही कारवाई जी आहे ही अनिश्चित वाटत आहे आणि ही कुठल्या प्रकारे कायदेशीर बेकायदेशीररित्या करण्याचा या प्रशासनाने ठरवलेलं असं आम्हाला जाणवत आहे। लोकांमध्ये जी भावना आहे त्याच्यातून असं दिसतं की लोकांवर जो अन्याय झालेला आहे तर लोकांनी ज्या पद्धतीने प्रशासन शासनाला चाव्या आणि अलॉटमेंट लेटर घेतलं आहे त्यापैकी 1700 पैकी 200 भीमनगरमध्ये आणि 200 आंबेडकर नगरमध्ये चाव्या आणि अलॉटमेंट देऊन त्यांना सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये माऊला देणार होते। त्याच्यानंतर त्यांना विदाऊट युनिसी आणि ठराव न केल्याचं असं लोकांमध्ये चर्चा दिसून आली आणि आत्ताची जी कारवाई झाली की त्यांच्या कोहिनूरची मागणीची मान्य करण्यात आली। त्या संदर्भामध्ये त्यांनी चाव्या आणि अलॉटमेंट घेऊन त्या ठिकाणी त्यांना पुनर्वसन करण्यासाठी 28 तारखेला रात्री त्यांना चाव्या देण्यात आला। माननीय मुख्यमंत्री या विभागात आले आणि त्यांनी त्यांच्या स्टेजवरती बॅनरवरती कार्यकर्त्यांनी त्यांच्या समक्ष चावी वाटपचा कार्यक्रम करून त्यांना पुनर्वसन संदर्भात आश्वासन देण्यात आले। पण असं कळलं की 1700 पैकी 400 लोकांना चावे दिले आहेत, बाकीच्या लोकांना विदाऊट नोटीस आणि अपात्रांची कुठलीच व्यवस्था करण्यात नाही आल्यामुळे या ठिकाणी लोकांचा आक्रोश दिसून येत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या लोकांना त्या ठिकाणी कोहिनूरमध्ये जागा देण्यात आली त्या ठिकाणी पाण्याची आणि विजेची व्यवस्था नसून तिथं लोकांच्या मोठ्या प्रमाणावर घरं अचानक तोडल्यामुळे काही ठिकाणी लोकांचा गदारोळ झाला, काही लोकांचेही प्रॉपर्टीचं एवढे नुकसान झालेलं आहे आणि लोक रात्रभर लहान बाळांना स्त्रियांना यांची गैरव्यवस्था होऊन ते अक्षरशः राजेवाडीच्या तोडलेल्या शाळेच्या मैदानामध्ये रात्रभर काढून त्यांच्यावर कुठल्या प्रकारची दखल मीडियाने घेतलेली नाही। पण आम्ही या ठिकाणी येऊन ती दखल दुसऱ्या दिवशी आणि रात्रभराच्या रिपोर्टिंगनुसार ही तुम्हाला कळवत आहोत। हे वृत्तांत जे सांगत आहे या ठिकाणी बरेच कार्यकर्ते आणि संबंधित पार्टी लेवलचे जे कार्यकर्ते आहेत आणि इतर मीडियाने कुठल्या प्रकारची दखल मनापासून घेतली नाही आणि ते रिले करतील याची शाश्वती सांगता येत नाही। मी या ठिकाणी दैनिक मूल्यवर्षी नायक या कोकण प्रतिनिधीद्वारे असं कळवू इच्छितो की या ठिकाणी ज्या लोकांवरती अन्याय अत्याचार झालेला आहे तर हा भाग जो आहे हा बहुल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा आहे, त्यांच्यावरती जातीय भेदभाव झाला असं दिसून आढळतं आणि त्या माध्यमातून संबंधित सामूहिकरित्या या विभागातील असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, शासनाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि संबंधित नगरसेवक आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि आमदार गृहनिर्माण प्रकाश मेहता यांच्यावरती योग्य ती चौकशी करून या संदर्भात कारवाई करण्यात यावी, अन्यथा आक्रोश वाढून मुंबईच्या बहुल भागामध्ये झोपडपट्टीमध्ये यांचा विरोध दर्शवण्यासाठी सज्ज होतील असं मला वाटतं। आणि या ठिकाणी हे वृत्त व्यक्त करताना बरीच माहिती प्रसारित करून आम्ही A1 चॅनल जे आहे त्या इंटरनेटच्या A1 चॅनलला रिले करायचा आम्ही प्रोसीड करत आहोत आणि प्रोसिडिंगमध्ये या ठिकाणी मी वृत्तांत करत आहे। माझ्यासोबत कॅमेरामन संजय रेवाळे। धन्यवाद। जय भारत, जय मुल्या।